हॅलो एव्हरीवन. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बुट्टा वर्क, जे की स्टार्टिंगचा पार्ट 1 आहे हा. यामध्ये सगळ्यात अगोदर तर तुम्ही हे जे जरी थ्रेडचं वर्क करताय त्यासाठी धागा हा नॉर्मल घेतलेला आहे. इथे कॉटनमध्ये तुम्हाला जरीचा धागा यूज करायचा आहे गोल्डन. सगळ्यात अगोदर बेसिकली 4 mm बीड्स घ्यायचा आहे. 4 mm बीड्स घेतला, तोच बीड्स खालच्या बाजूने स्टिच करायचा आहे. एक टाका घेतला. एक टाका घेतल्याच्या नंतर आता हा जो धागा वर आलेला आहे तो अगोदर टाकलेल्या बीड्सच्या वरून टाकायचा आहे, म्हणजे हा सिंगल बीड्स लॉक होतो. याला कुठलीही नॉट नाही दिली. परत एक वेळेस आपण हे स्टार्टिंगपासून पाहू. धागा वर आला. वर आल्याच्या नंतर त्याच्यामध्ये एक बीड्स लॉक करायचा आहे, म्हणजे स्टिच करायचा आहे. स्टिच केला. स्टिच झाल्याच्या नंतर आता हा जो एक्स्ट्राचा धागा आहे वर तो त्या बीड्सच्या बाजूने ठेवायचा आहे, म्हणजे वरती ठेवायचा आहे आणि खालच्या हातातला धागा ओढून घ्यायचा. हेच कंटिन्यू तुम्ही वेगवेगळ्या शेपमध्ये साईजमध्ये याची प्रॅक्टिस करायची. जसं स्टार्टिंगला 4 mm, त्याच्यानंतर 3 mmचा पर्ल होता कलरमध्ये. याच्यानंतर अशाच टाईपमध्ये राईस बीड्सला देखील लॉक करायचे. हा गहू मणी आहे, याला देखील एक टाका घेतला. आता हा जो वरती आलेला धागा आहे तो बीड्सच्या वरून ठेवायचा. बीड्सच्या वरून ठेवल्याच्या नंतर निडलने त्याला खाली धागा ओढून घेतला. सेम हेच कंटिन्यू करायचं. एका बीड्सला जसं तुम्ही लॉक करताय तसंच ऑल टाईपच्या बीड्सला लॉक करता येतं, जे की सिंगल लॉक आहे. कुठलीही नॉट वगैरे न देता याला लॉक करायचे. अशाच पद्धतीने आता बाकीचे पण बीड्स जे आहेत ते लॉक करून घ्यायचे आहेत. एक स्टिच घेतला. वरती आलेला धागा आहे तो बीड्सच्या बाजूने ठेवायचा आणि हातातला धागा खाली ओढून घ्यायचा. खाली जो आपल्या हातामध्ये धागा असतो, जसं आपण चैनमध्ये वगैरे पाहिलं त्याच पद्धतीने हे बाकीचे पण सर्व बीड्स जे आहेत ते लॉक करून घ्यायचे आहेत. 4 mm बीड्स, राईस बीड्स, ड्रॉप बीड्स. याच्यानंतर आता इथं 2.5 mmचा एक बीड्स घेतला आहे आणि त्याच्यापुढे शुगर बीड्स घेतले. आता धागा वर काढायचा. धागा वर आल्याच्या नंतर याच्यामध्ये 2.5 mmचा बीड्स, खालून धागा वर आला, एक स्टिच, त्याच्यानंतर एक शुगर बीड्स, परत अजून एक स्टिच घेतला. आता एक एक्स्ट्राचा टाका घेऊन इथं नॉट द्यायची, जी की आपण रेग्युलर नॉट देतो तीच नॉट इथं द्यायची आहे. कधी तुम्ही बुट्टा वर्क करताय किंवा कुठलंही वर्क करताय, तुम्हाला नॉट द्यायच्या टायमिंगला एक एक्स्ट्राचा टाका घ्यायचा असतो. एक शिल्लक टाका घ्यायचा आणि मग त्यामध्ये नॉट द्यायची. अशाच पद्धतीने आता बाकीचे पण बीड्स लॉक करायचे आहेत. जसं की मोतीच्या नंतर शुगर बीड्स. आता मोती इथं खूप छोटा होता त्याच्यामुळे दोन्ही बीड्स एकत्र टाकले आपण. ज्यावेळेस तुमचा पुढचा बीड्स हा मोठा असतो त्यावेळेला त्याला सिंगल लॉक करायचं, म्हणजे स्टिच करायचं एक टाका आणि नंतर पुढचा बीड्स ॲड करायचा. आता इथे गहूमणीसुद्धा धागा वर आला, 2 बीड्स एकत्र न टाकता अगोदर एक स्टिच केला, त्याच्या पुढे एक शुगर बीड्स ॲड करायचा. शुगर बीड्स ॲड केला. आता याला शेवटी नॉट द्यायची. अशाच टाईपमध्ये आपण बुट्टा वर्क हे वेगवेगळ्या बीड्समध्ये करतो. पद्धत एकच, फक्त बीड्सच्या साईज चेंज होत आहेत. याच पद्धतीने आता ड्रॉप बीड्ससुद्धा. गहूमणी आणि ड्रॉप बीड्समध्ये फरक एवढाच असतो की गहूमणी जो आहे तो लेंथला जास्त मोठा असतो, लांब राहतो, आणि ड्रॉप बीड्स हा सिंगल असतो, त्याला दुसऱ्या साईडनं छोटं पॉईंट असतं. हा सुद्धा असाच लॉक करायचा. या पद्धतीने सिंगल बीड्स, नंतर डबल बीड्स, आता ट्रिपल बीड्स. फर्स्ट बॉक्समध्ये आपण सिंगल बीड्स लॉक केले, सेकंड बॉक्समध्ये डबल बीड्स आणि याच्यामध्ये ट्रिपल बीड्स, म्हणजे 3 बीड्स आहेत याच्यामध्ये. एक शुगर बीड्स, परत एक गहूमणी, त्याच्यानंतर परत अजून एक शुगर बीड्स. आता हे एक एक करून लाईनमध्ये स्टिच करायचं आहे. तुम्ही सरळ पण घेऊ शकता किंवा आडवा देखील बुट्टा घेता येतो. हा झाला बुट्टा तयार. याला देखील आता नॉट द्यायची आणि लॉक करायचं. लॉक झाला आहे इथं. आता असंच मोतीमध्ये देखील एक शुगर बीड्स, एक मोती, परत एक शुगर बीड्स आणि लॉक करायचं. हे जे आपण आता पाहत आहोत हे बेसिक बुट्टा आहेत, जे की स्टार्टिंगमध्ये राहतात. फर्स्ट पार्ट आहे हा बुट्टाचा. याच्यामध्ये आपण सेकंड, थर्ड, फोर्थ असे वेगवेगळे पार्ट घेऊन येणार आहोत, ज्यामध्ये की आता शुगर बीड्स, त्यानंतर 2.5 mmचा गोल्डन बीड्स, परत अजून एक शुगर बीड्स. याला देखील लॉक करायचं. शेवटी लॉक करून घ्यायचं. ओके. याच्यानंतरचा जो बुट्टा आहे त्याच्यामध्ये जसं आपण फर्स्ट टाईममध्ये सिंगल बीड्स लॉक केला होता तो इथं सिंगल बीड्स लॉक करायचा. एक घेतला स्टिच, एक स्टिच खालून वर काढायचं आहे. वर आल्याच्यानंतर याला तसंच लॉक करायचं. लॉक झालं. आता याच्या बाजूने शुगर बीड्सचा एक राऊंड घ्यायचा आहे, म्हणजे शुगर बीड्स स्टिच करायचे आहेत राऊंडमध्ये.
धागा भरायला यामध्ये 2 बीट्स ॲड केले. 2 बीट्स ॲड केल्याच्या नंतर आता कंटिन्युअसच 2-2 बीट्स ॲड करायचे, म्हणजे हा राऊंड शेपमध्ये आपला बुट्टा तयार होतो. हा राऊंडमध्ये बुट्टा तयार होणार. हे जे पण काही आपण टॉपिक घेत आहोत हे आपल्या ऑनलाईन क्लासमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये शिकायला मिळतील. जर तुम्हाला क्लासेस जॉईन करायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला नंबर दिलेला आहे, तुम्ही क्लास देखील जॉईन करू शकता. आणि हे जे क्लासेस आहेत आपले ऑनलाईन क्लासचा ड्युरेशन हा 1.5 महिन्याचा असतो. डेली 2 तासाचा क्लास असतो. सो जॉईन करायचं असेल तर नक्की एनरोल करा आणि तुमची सीट लवकरात लवकर बुक करा. आता इथे लॉक करून घ्यायचे. लॉक करण्यासाठी इथे पण एक स्टिच घेतलेला आहे. हे झालं आपला आजचा बुट्टा वर्क कंप्लीट. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.